नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण काही प्रश्नांकडे जाणार आहोत आणि ती प्रश्न आजच्या या दिवशी परीक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वाचे ठरतात त्या उद्देशाने किंवा त्या मार्गाने आपल्याला इथे एक्सप्लेनेशन द्यायचं आहे। त्यासाठी पहिला जो काय प्रश्न आहे तो काय आहे बघा मित्रांनो, हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावरती गाजत आहे आणि प्रश्नाचं स्वरूप काय आहे बघा। बांगलादेश जो आहे या बांगलादेशमधील माजी पंतप्रधान ज्यांचं नाव आहे शेख हसीना यांना कोणत्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवलेलं आहे ते सांगायचं आहे आपल्याला। तर त्याचं करेक्ट जे काय उत्तर आहे ते काय असणार आहे, तर मानवतेविरुद्ध गुन्हे या कारणासाठी त्यांना दोषी ठरवलेलं आहे। आता परीक्षेमध्ये तुम्हाला काय विचारलं जाणार आहे की हे जे दोषी ठरवलंय तर हे नेमकं कोणत्या कोर्टाने दोषी ठरवलंय। तर विद्यार्थी मित्रांनो, इंटरनॅशनल लेवलला पण हा निर्णय झालेला आहे। ज्या कोर्टाला आपण काय म्हणतो, इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल कोर्ट आहे आणि या कोर्टाच्या म्हणजे खंडपीठाने किंवा या कोर्टाच्या तिथल्या मंचाने असं जाहीर केलं की या बांगलादेशच्या ज्या काय माजी पंतप्रधान आहेत त्या मानवतेच्या गुन्ह्यासाठी किंवा मानवते विरोधामध्ये जो काय गुन्हा झालेला आहे तो गुन्हा यांच्यावरती ठेवलेला आहे आणि अमानुष विद्यार्थ्यांचे तिथे म्हणजे थोडक्यात त्यांना असंख्य संकटांना सामोरे जावं लागलेलं आहे। अनेक विद्यार्थ्यांनी प्राणाची आहुती दिलेली आणि त्यासाठी हसीना यांना आता मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेली आहे। हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बघायला मिळतोय आणि या हसीना ज्या आहेत त्या 5 ऑगस्ट 2024ला भारतामध्ये त्यांनी राजाश्रय घेतला होता, हे पण लक्षात राहू द्या। 5 ऑगस्ट, ठीक आहे, 5 ऑगस्ट 2024ला असं म्हटलंय। आणि जेव्हा इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल कोर्टाने काय केलं की मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आणि त्यांनी एक असं पण म्हटलं की आम्हाला म्हणजे दुःख आहे आता मृत्यूदंडाची शिक्षा सुनावताना, पण या गुन्ह्यासाठी ही शिक्षा या ठिकाणी काय होणार आहे तर लागू होणार आहे। हा महत्त्वाचा जो काय मुद्दा आहे इथे समोर आलेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, 2010ला बांगलादेशमध्ये काय केलं होतं तर शेख हसीना यांनीच काय केलं की 1971च्या लढ्यामध्ये जे गुन्हेगार होते त्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी बांगलादेशमध्ये एक न्यायालयाची समिती पण गठीत केलेली होती। एक न्यायालयाचं त्यांनी तिथे एक स्वतंत्र असा विभाग निर्माण केलेला होता आणि बांगलादेशचं जे काय न्यायालय आहे त्याही न्यायालयाने यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे। आणि यांच्या बरोबरच तिथले जे काय माजी गृहमंत्री आहेत त्यांना देखील या ठिकाणी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आपल्याला बघायला मिळेल। हे सगळा हा जो डेटा आहे आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा असेल म्हणून हे लक्षात राहू द्या। आता आपण पाहूयात इथनं पुढचा जो काय मुद्दा आहे तो नेमकं काय होतोय, तर आपण जो काय राजआश्रय दिलेला आहे तर या राजआश्रयाच्या माध्यमातून पुढे यांना पाठवलं जातंय का किंवा कुठला निर्णय घेतला जातोय। निश्चितच संरक्षण मंत्री किंवा मग पंतप्रधानांनी या संदर्भामध्ये म्हणजे एक पूर्व सूचना दिलेली की आम्ही या संदर्भामध्ये निश्चितच एक चांगला निर्णय घेऊयात। अशा पद्धतीने इथे जी काय चर्चा आहे ती चर्चा झालेली आपल्याला बघायला मिळते। पण काय झालेलं आहे की बांगलादेश आणि भारत या दोन राष्ट्रांमध्ये 2013ला एक करार झाला होता, त्याला आपण द्विपक्षीय प्रत्यार्पण नावाचा हा करार असतो मित्रांनो। द्विपक्षीय प्रत्यार्पण नावाचा करार हा आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो। द्विपक्षीय प्रत्यार्पण नावाचा हा करार आहे आणि हा जो करार आहे हा करार कधी झाला होता तर हा करार झाला होता 2013ला, लक्षात आलं। आणि 2016ला या करारामध्ये आपण सुधारणा केली होती। 2000 किती मध्ये सुधारणा केली होती, 16 मध्ये सुधारणा केली होती। आता या कराराने काय असतं माहिती आहे का, तर एखाद्या व्यक्तीचं प्रत्यार्पण केलं जातं। प्रत्यार्पण म्हणजे काय माहिती आहे का, की जर समजा बांगलादेशमधून एखादी व्यक्ती भारतामध्ये आली आणि त्या व्यक्तीने एखादा गुन्हा केलेला असेल आणि त्या व्यक्तीवरती म्हणजे अतिशय भयानक गुन्हा आहे आणि 1 वर्षाची त्या व्यक्तीला शिक्षा केली जात आहे,
तर अशा वेळेस अशा व्यक्तीला बांगलादेशमध्ये पाठवणं भारताचं काम आहे या करारानुसार. आणि दुसरी अट आहे की जर या व्यक्तीला अटक वॉरंट असेल या व्यक्तीच्या नावाने तरी या व्यक्तीला बांगलादेशमध्ये पाठवलं जाणार आहे, हे दुसरं कारण आहे. आणि तिसरं काय आहे तर ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीला जर मृत्यूदंडाची शिक्षा असेल तर त्या व्यक्तीला देखील काय केलं जाणार आहे तर बांगलादेशमध्ये पाठवलं जाणार आहे. किंवा भारतातली व्यक्ती बांगलादेशमध्ये असेल तर सेम जे काय नियम आहेत ते लागू होतील या ठिकाणी, असा हा मुद्दा आहे. पण या करारामध्ये एक पॉइंट असा आहे, एक प्रोव्हिजन असा आहे की जर समजा राजकीय डाव पेच विचारात घेऊन जर एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवलेला आहे आणि ती व्यक्ती जर भारतामध्ये असेल तर अशा व्यक्तीला बांगलादेशमध्ये पाठवायचं का नाही हा पूर्णपणे निर्णय भारत घेणार आहे. अशा पद्धतीचा हा एक महत्त्वाचा मुद्दा किंवा ही एक तरतूद या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. मग त्यामुळे हसीना यांचं म्हणणं आहे की मला या विरोधामध्ये काय करता आलं नाही आहे, तर मला माझी बाजू मांडू दिलेली नाही आणि हा राजकीय पेच आहे किंवा राजकीय पेच प्रसंग निर्माण करण्यासाठी या ज्या गोष्टी आहेत या निर्माण केलेल्या आहेत. तर मला माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्य जे आहे त्याच्यावरती कुठेतरी गदा येते असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, आता पुढे बघा, भारताने अलीकडे LPG पुरवठा करण्यासाठी किंवा LPG हा जो गॅस आहे हा घरगुती गॅस म्हणून वापरला जाणार आहे. तर LPG पुरवठ्यासाठी कोणत्या देशाबरोबर करार केलेला आहे, हा करार खूप महत्त्वाचा आहे. कारण हा जो करार आहे मित्रांनो, हा करार आपण अमेरिकेबरोबर केलेला आहे. आता अमेरिकेने टॅरिफ लावलेला आहे आपल्यावरती की अमेरिकेमधून जेवढ्या काही वस्तू भारतामध्ये येणार आहेत त्या वस्तूंवरती 50% टॅरिफ आहे. आणि आता इथे असं म्हटलं गेलेलं आहे की आता भारत काय करणार आहे तर LPG कुणाकडून मागवणार आहे, तर LPG हा अमेरिकेकडून मागवणार आहे. आत्तापर्यंत आपण सौदी अरब कंट्रींकडून साधारणतः LPG जो गॅस आहे हा मोठ्या प्रमाणावर आपण आयात करत होतो, तर आता अमेरिकेकडून आपण आयात करणार आहोत. आता त्यानंतर बेळगाव हे जे आहे जे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या बाउंड्रीवरती आहे, ते एक वादग्रस्त ठिकाण पण आहे, हे पण बऱ्याच जणांना माहिती आहे. तर बेळगावच्या कोणत्या प्राणी संग्रहालयात 28 काळविटांचा मृत्यू झालेला आहे. आता लक्षात ठेवा, परीक्षेचा अँगल काय असतो माहिती आहे का, जर म्हणजे एखाद्या प्राणी मात्रावरती जर कुठलं संकट आलं तर त्या अँगलने आपल्याला प्रश्न विचारले जातात. ओके, तसे पण प्रश्न मोठ्या प्रमाणात परीक्षेमध्ये आपल्याला आलेले दिसतात आणि हा खूप करंटचा विषय आहे. ओके, मग आता इथे ही जी काळविटांची संख्या आहे ती किंवा काळविटांची 28 हा जो नंबर आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात हे मृत्युमुखी पडलेले आहेत. तर नेमकं कुठे तर हे पडलेले आहेत राणी कित्तूर चन्नम्मा मिनी झू अशा प्रकारचं हे संग्रहालय आहे. तर झू म्हणजे संग्रहालय हे लक्षात राहू द्या. आणि पुढे चला बघा, नार्को दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी किंवा त्यांना समूळ नष्ट करण्यासाठी अमेरिकेने कोणतं ऑपरेशन राबवलेलं आहे. परीक्षामध्ये डेफिनेटली तुम्हाला एक तरी ऑपरेशन विचारलं जाणार आहे. आणि जनरली ऑपरेशन हे जे असतात हे ऑपरेशन भारताचे जास्त प्रमाणात विचारले जातात. आणि जगाचे जर ऑपरेशन विचारायचे झाले तर त्यांना या देशाच्या अँगलने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चीनने एखादं ऑपरेशन केलेलं असेल, रशियाने एखादं ऑपरेशन केलेलं असेल आणि खूप महत्त्वाचं ऑपरेशन असेल तर अमेरिकेने एखादं ऑपरेशन केलेलं असेल, ठीक आहे. किंवा मग जर आपले जे काय शेजारी देश आहेत या शेजारी देशांनी जर ऑपरेशन केलेलं असेल तर आणि ते ऑपरेशन खूप महत्त्वाचे पाहिजे आहेत, अशा प्रकारचे ऑपरेशन आपल्याला परीक्षेमध्ये काय करतात विचारले जातात. आणि हा जो आता विषय आहे हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. बघा, नार्को दहशतवादी म्हणजे काय ही अगोदर कॉन्सेप्ट क्लिअर करा. नार्को दहशतवादी म्हणजे काय तर असा हा गट आहे की जो गट काय करतो, जे नार्कोटिक्स आहेत, अंमली पदार्थ आहेत, या अंमली पदार्थांवरती ज्या ज्या सरकारने बंदी आणलेली आहे किंवा प्रतिकूल वातावरण तयार केलेलं आहे तर त्या वातावरणामध्ये बदल करण्यासाठी किंवा ती बंदी हटवण्यासाठी सरकारवर दबाव आणला जातो. आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी हा जो गट आहे हा दहशतवादाचा जो काय मुद्दा आहे तो प्रामुख्याने ॲक्सेप्ट करताना आपल्याला दिसून येईल. आणि हे जे अंमली पदार्थ आहेत हे अंमली पदार्थाचा म्हणजे
पाठपुरावा करणारा हा जो गट आहे हा कुठेतरी बंद झाला पाहिजे असं अमेरिकेला वाटलं आणि अमेरिकेने त्यांच्या देशामध्ये कोणतं ऑपरेशन राबवलेलं आहे तर ऑपरेशन सदर्न स्पियर नावाचं हे ऑपरेशन आहे आणि हे ऑपरेशन अमेरिकेच्या रिलेटेड आहे आणि कशाच्या संदर्भात आहे, अमेरिकेने कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे ऑपरेशन केलंय तर हे सगळं तुमच्या लक्षात यायला पाहिजे, परीक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आता बघा सध्या भारताचे संरक्षण सचिव कोण आहेत असं म्हटलेलं आहे. तर हे जे संरक्षण सचिव हे इथे संरक्षण सचिव हा मुद्दा नाही आहे हे लक्षात राहू द्या. हे वित्त आयोगाचे सचिव आहेत. कोणत्या आयोगाचे सचिव आहेत? वित्त आयोगाचे सचिव आहेत. हा मुद्दा लक्षात राहू द्या. आयोगाचे सचिव. ओके, संरक्षण सचिव इथे महत्वाचे नाही आहेत. तर इथे करेक्ट जे काय उत्तर आहे ते काय आहे? पराग जैन. म्हणजे नॉमिनेशन मिळाले, सध्या हेच पदावरती आहेत. आता लवकरच ते म्हणजे निश्चित होणार आहेत. आता इथे काय केलंय बघा, 1 एप्रिल किंवा मग आपण या वित्त आयोगाच्या संदर्भात बघूयात. हा जो वित्त आयोग आहे हा वित्त आयोग भारतीय संविधानात ह्याचं जे कलम आहे हे कलम परीक्षेला आपल्याला विचारलं जातं. 280 नंबरचं कलम आहे, लक्षात राहू द्या. आणि एक अध्यक्ष असतो आणि 4 सदस्य असतात, असे 5 जण असतात. आणि या 5ही जणांची जी काय नियुक्ती आहे ती राष्ट्रपतींच्या माध्यमातून होते. ओके, हे पण आपल्याला परीक्षेला विचारलं जातं. आणि हे पण लक्षात राहू द्या की हे जे वित्त आयोग आहे या वित्त आयोगाच्या संदर्भात एक प्रश्न विचारला जातो तुम्हाला की 16वा वित्त आयोग चालू आहे सध्या. मग 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारतात ते. तर अध्यक्ष कोण आहेत? तर अध्यक्ष अरविंद पनगाडिया हे अध्यक्ष आहेत, लक्षात राहू द्या. आता पुढे जाऊयात. ओडिसा नावाचं राज्य आहे. 2025-26 साठी त्याला ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र हे मिळालेलं आहे. ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेट काय असतं तर हे वेगवेगळ्या बीचला दिलं जातं किंवा किनारी भागाला दिलं जात आहे. तर तो जो बीच आहे तो बीच नॅशनल लेवलला त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलला तो प्रकाश झोतामध्ये येतो. आणि हे जे सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट जर मिळवायचं असेल तर तिथला जो काय बीच आहे तो बीच कसा पाहिजे? स्वच्छ पाहिजे, पाणी स्वच्छ पाहिजे, तिथे कचरा वगैरे असला नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टीची म्हणजे थोडक्यात काळजी घ्यावी लागते. आणि असा कोणता बीच आहे तर ओडिसामधले 2 बीच आहेत. एक आहे सोनापूर बीच आणि दुसरा आहे पुरी गोल्डन बीच. असे 2 बीच आहेत, लक्षात राहू द्या. आणि या दोन्ही बीचला काय मिळालेलं आहे तर ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेट मिळालेलं आहे. म्हणून हे क्लिअर करा. आणि मला तुम्ही आता कमेंटमध्ये सांगा की ओडिसाचे मुख्यमंत्री कोण आहेत आणि त्याचबरोबर त्याची राजधानी कोणती आहे. आता त्यानंतर बघा अंबाजी मार्बल हे जे आहे एक ज्याला तुम्ही ट्रेड प्लेस असं म्हणताय. तर हा जो ट्रेड प्लेस आहे याला काय करण्यात आलेला आहे तर GI टॅग मिळालेला आहे. एखाद्या जर व्यवसायाला GI टॅग मिळाला किंवा एखाद्या अन्न पदार्थाला म्हणा किंवा एखाद्या फळांना म्हणा GI टॅग मिळाला तर काय होत असतं तर हे जे फळ आहे हे फळ किंवा हा जो बिझनेस आहे हा बिझनेस मोठ्या प्रमाणावरती जागतिक लेवलला गाजतो किंवा त्याचं जे ब्रँड आहे ते एक म्हणजे दर्जेदार स्वरूपाचं जे काय मटेरियल आहे तिथं म्हणजे प्रोड्यूस होतं असं समजलं जातं. तर मग हे कोणत्या राज्यासाठी मिळालंय किंवा कोणत्या राज्यामध्ये हा बिझनेस ट्रेड लोकेटेड आहे तर तो गुजरातमध्ये, हेही लक्षात राहू द्या. म्हणून हाही प्रश्न आपल्याला येईल. आणि त्यानंतर अलीकडे काय झालंय तर BSF जे डिपार्टमेंट आहे तर BSFने सुरू केलेले पहिले सर्व महिला ड्रोन युनिट आहे. ठीक आहे, महिला ड्रोन युनिट कोणत्या नावाने ओळखलं जाणार आहे किंवा ओळखलं जातं तर त्याचं करेक्ट जे काय उत्तर आहे ते काय आहे? दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन अशा पद्धतीचं हे एक म्हणजे ड्रोन युनिट आहे. आणि ड्रोन युनिटने काय केलं जाणार आहे तर एक जे एक्सटर्नल सिक्युरिटी आपली जी आहे त्याच्यासाठी ते काम करणार आहे या ठिकाणी. आणि महिला या ड्रोनचा वापर करणार आहेत. मग या ड्रोनसाठी प्रशिक्षण देण्यासाठी हा प्रकार किंवा हा जो इनिशिएटिव्ह आहे तो राबवलेला आपल्याला इथे बघायला मिळत आहे. आणि 13व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन हाट
हा जो आहे आता 13वा आंतरराष्ट्रीय पर्यटन हाट आहे. आता हाट म्हणजे काय, तर हाट म्हणजे थोडक्यात बाजारपेठ असते ती, ठीक आहे. आणि मग हा जो हाट आहे तो कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे. तर तो जो आहे तो गंगटोक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि धिस प्लेस लोकेटेड इन सिक्कीम स्टेट. ओके, चला अगेन एक लास्ट प्रश्न काय आहे बघा. तर कुमकी हत्ती प्रशिक्षण केंद्र आहे, ही एक प्रशिक्षण केंद्र, आणि त्याचबरोबर हनुमान प्रकल्प, अशा 2 प्रकल्पांचं किंवा 2 केंद्रांचं उद्घाटन खालीलपैकी कुठे झालंय, तर ते आंध्र प्रदेशमध्ये झालंय. हा एक मुद्दा बरोबर आहे. आता त्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे की हे जे उद्घाटन आहे हे उद्घाटन का झालेलं आहे, तर इथे काय केलं जाणार आहे माहिती आहे का, तर हत्तींना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ओके, पाळीव हत्ती असतील यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि गावांमध्ये जे काय म्हणजे वन्य हत्ती येणार आहेत, वन्य हत्ती, या वन्य हत्तींना हे जे पाळीव हत्ती आहेत हे पाळीव हत्ती काय करणार आहेत, तर त्यांना म्हणजे गावातून बाहेर काढणार आहेत, त्यांना त्यांच्यावरती हे काय करणार आहेत, अटॅक करणार आहेत आणि त्या माध्यमातून माणसाचं संरक्षण करण्यासाठी या हत्तींचा वापर केला जाणार आहे. आजचे हे जे प्रश्न हे या प्रकारचे होते आणि उद्याच्या सेशनमध्ये उद्या कोणते प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत ते आपण बघणार आहोत. तत्पूर्वी सर्वांनी अभ्यास व्यवस्थित करा आणि अडचणी आल्यावर निश्चितच आमच्याशी संपर्क साधा. आपले हे जे लेक्चर्स आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि हे दररोज बघण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.